20 तारखेपासून 28 तारखेपर्यंत देणार आहोत. अच्छा, तुम्ही आता उल्लेख केलात की देशातल्या विविध राज्यांच्या आणि गोव्याच्या 12 तालुक्यांच्या सांस्कृतिक चित्ररथांनी संचलन केलं. तर ह्या चित्ररथांनी करेक्ट. इफ्फीला नेमकं काय एक नवं असं परिमाण मिळवून दिलेलं आहे? हे संचलन कसं असेल याचं आम्हालाही कौतुक होतं, बिंग हं, गोवेकार आणि सिनेरसिक म्हणून सुद्धा. कारण आजवरचे इफ्फीचं जो उद्घाटन होतं ते नेहमी ठराविक पद्धतीने होत असं हॉलमध्ये, जिथे कार्यक्रम व्हायचे, सादरीकरण होत असे. पण ओपन डोअर कशा पद्धतीने होऊ शकेल याची हं, जेवढी क्युरिओसिटी सर्वसामान्यांना होती, तशी पत्रकार म्हणून, सिनेरसिक म्हणून आम्हाला देखील होती. कारण एखादा फिल्म फेस्टिव्हल, आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवाचं अशा पद्धतीने उद्घाटन होण्याची माझ्या माहिती तरी पहिलीच वेळ आहे. आणि हं, हं, याच्यामध्ये गोव्यातल्या 12ही तालुक्यांनी आपापले चित्ररथ, ज्याचा सिनेमाशी थेट संबंध आहे, अशा पद्धतीने आणि त्याच वेळेला देशभरातील 12 राज्यांनी आपापले चित्ररथ, ज्याच्यामध्ये चित्रपट वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने मांडलेत. कधी कुणी कलाकारांसाठी मांडलेत, कुणी थीम घेऊन आले होते. तर ते त्यांनी त्याच्या चित्ररथावरती मांडून आपल्या पद्धतीने सिनेमा संस्कृती म्हणजे कला आणि संस्कृती, सिनेमा संस्कृती यांचं एक उत्तम प्रदर्शन घडवलं. जे अनेकांना म्हणजे आता 3रा दिवस आहे उद्घाटन होऊन आणि हं. आजही लोकांच्या तोंडामध्ये आहे, की "अरे, हे खूपच छान झालं." अच्छा, आता इफ्फी म्हणजे अर्थात